अभिजित दिपकेंना जयपूर येथे आंदोलनादरम्यान काही टोळक्यांनी आणि जे काही मनुवादी प्रतीचे लोक आहेत त्यातल्या काही टोळक्यांनी अभिजित दिपकेला मारहाण केली। खरं बघायला गेलं तर हे पूर्णपणे घाबरलेली आहेत। ह्यांना आता भीती पडलेली आहे की हा अभिजित दिपके भारताच्या बाहेर राहत असताना भारताच्या बाहेरून हे आंदोलन उभं केलं आणि भारतभर आज पूर्ण युवांचा प्रतिसाद अभिजित दिपकेंना मिळतो आणि आंदोलनातून व्यवस्थितरित्या संविधानिक पद्धतीने आपले मुद्दे मांडतो आणि हेच त्यांना बघवत नाही आणि म्हणून अशा या घाबरलेल्या बिथरलेल्या लोकांनी त्यांच्या या टोळक्यांना पाठवून ही मारहाण केली। थोडंसं लाजा शर्मा जर असतील तर असं करणं थांबवा। ही भारत देश आहे, ही लोकशाही आहे, इथं आंदोलन करण्याचा, विचार व्यक्त करण्याचा आणि आपले विचार मांडण्याचा अधिकार सर्वांना दिलेला आहे। संविधानिक मार्गांनी हे तरुण भारतभर आंदोलन करतात, काहीतरी क्रिएटिव्ह आयडिया घेऊन समोर येतात। अशा लोकांना तुम्ही जर मारहाण करताय तर हे भारतामध्ये असं घडणं हे फारच लाजिरवाणं आहे आणि असं जर घडत असेल तर तिथली पोलीस यंत्रणा काय करत होती। आपण UPमध्ये आंदोलनादरम्यान बघितलं की अख्खी आंदोलकापेक्षा पोलीस लोकच तिथं आलेली होती आणि दिपकेंना आंदोलन करण्यापासून ती थोडंसं थांबवत होती। परंतु जयपूरला असं दिसलं नाही। जयपूरमध्ये पोलिसांची संख्या तिथं असूनसुद्धा त्यांनी त्या मारणाऱ्या लोकांवरती काहीही केलेलं नाही। आपण बघत आहात व्हिडिओमध्ये। जर असं घडत असेल तर निश्चितच मला त्या ज्या लोकांनी अशी मारहाण केलेली आहे त्यांना मला सांगायचं आहे की पाठीमागून वार करणं थांबवा, समोर या, विचाराची लढाई करा, कृतीतून तुम्ही तुमची हिंमत दाखवा। तुम्हाला जर राजीनामा घ्या म्हणून जर एक छोटीशी मागणी